आज आपण इयत्ता 6वी पाठ दुसरा सजीवसृष्टी म्हणजे द लिव्हिंग वर्ल्ड बघणार आहोत. तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आहे कॅन यू रिकॉल लिस्ट द थिंग्स सीन इन द पिक्चर से वेदर दे आर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स. आता या चित्रामध्ये ते आपल्याला पिक्चर दिसत आहेत, त्यामध्ये आपण यादी करायची आणि ते लिव्हिंग आहेत की नॉन लिव्हिंग आहेत ते सांगायचं आहे. यामध्ये बऱ्याच आपल्याला वस्तू दिसत आहेत. फॅन, घर, टेबल लॅम्प, टेबल, कपाट. तर हे सगळं काय झालं? नॉन लिव्हिंग. आणि यामध्ये जो मुलगा, कुत्रा, त्यानंतर कोंबडी, मुलगी दिसते, झाड दिसते, हे आहे लिव्हिंग म्हणजे सजीव वस्तू. कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. देअर आर मेनी काइंड ऑफ प्लांट अँड ॲनिमल अराउंड अस. आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आहेत. दे शो सम सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्सेस. त्यातले काही एकसारखेपणा दाखवतात तर काही वेगळेपण दाखवतात. 8. विथ द हेल्प ऑफ सर्टन फीचर वी कॅन टेल दॅट दे आर ऑल लिव्हिंग थिंग्स. पण त्यातलं काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे आपण ते सजीव वस्तू आहेत हे सांगू शकतो. दिस फीचर्स आर नॉट सीन इन नॉन लिव्हिंग थिंग्स. हे जे वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला निर्जीवांच्यामध्ये दिसत नाहीत. सच फीचर्स आर सेड टू बी द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. यालाच आपण सजीवांचे वैशिष्ट्य, लक्षणं असं म्हणतो. लेट अस स्टडी दिस कॅरेक्टरिस्टिक. तर या लक्षणांचा आपण अभ्यास करूया. कॅन यू टेल व्हॉट डिफरन्स डू यू सी बिटवीन द यंग वन्स अँड द अडल्ट इन द पिक्चर. आता या पिक्चरमध्ये आपल्याला यंग वन्स म्हणजे पिल्लं आणि प्रौढ व्यक्ती दिसत आहेत. तर त्यामध्ये काय बदल आहे? तर पहिल्या चित्रामध्ये छोटी पिल्लं आहेत आणि माणसांचे सुद्धा छोटे बाळं आहेत. त्यानंतर काय, तर जरा मोठी झालेली दिसत आहेत. झाडसुद्धा ह्या त्याच्या पाठीमागं ते सुद्धा थोडं मोठं झालं आहे. त्यानंतर आता बघितलं तर आपल्याला कोंबडी नाही दिसत तिसऱ्या पिक्चरमध्ये, फक्त कुत्रा मोठा झालेला दिसतो. आणि चौथं पिक्चर आहे त्यामध्ये झाड पण पूर्ण वाढलेलं आहे आणि माणसंसुद्धा ती वृद्ध म्हातारी झालेली आहेत. ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग म्हणजे सजीवांची होणारी वाढ इथं आपल्याला दाखवलेली आहे. अ बेबी ग्रोन्स अप टू बिकम अडल्ट पर्सन, वुमन ऑर मॅन. आता लहान बाळ असतं ते मोठं होतं आणि ते स्त्री किंवा माणूस होतं. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन्स इन हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. आता ज्या वेळेला त्याचं वय वाढत असतं त्यावेळेला त्याची उंची वाढते, वजन वाढतं, त्याचबरोबर ताकदसुद्धा वाढते. इन द सेम मॅनर ऑन ॲनिमल ग्रोन इन टू अडल्ट इन अ सर्टन पिरियड. तसंच प्रत्येक जो प्राणी असतो त्याचा जो प्रौढ होण्याचा कालावधी असतो तो ठराविक असतो. जनरली ह्युमन रिक्वायर 18 to 21 इयर्स फॉर दिस ग्रोथ. म्हणजेच काय, प्रौढ व्हायला माणसांच्यामध्ये 18 ते 21 वर्ष लागतात. फाइंड आउट हाऊ लॉंग इट टेक फॉर यंग वन्स ऑफ हेन्स, काऊज अँड डॉग्स टू ग्रो इन टू अडल्ट. तर आता तुम्हाला त्यांनी विचारले की कोंबडा, गाई, कुत्रा यांची पिल्लं प्रौढ होण्यासाठी किती कालावधी लागत असतील, तर ते तुम्ही शोधायचं आहे. आता आपल्याला ट्राय दिस म्हणून एक प्रयोग करायला सांगितला आहे. टाय अ थ्रेड टू द टिप ऑफ द पोटेड सॅपलिंग, कीप द थ्रेड स्ट्रेचड अँड टाय इट टू अ पेग ऑर नेल अबव द प्लांट. आता एक झाड घ्यायचं आणि ते झाड जे आहे रोपटं त्याला एक दोरा लावायचा आणि तो स्ट्रेचड म्हणजे व्यवस्थित ताणून तो आपण वर खुंटीला तो अडकवायचा आहे. व्हॉट डू यू सी ऑब्झर्व आफ्टर 10 or 15 days. त्यानंतर आपल्याला 10 ते 15 दिवसानंतर निरीक्षण करायचं आहे काय दिसतं आहे. व्हॉट टेलस दॅट द प्लांट हॅज ग्रोन टॉलर. वनस्पतींची वाढ झाली हे आपल्याला कशामुळे लक्षात येतं? इन ऑल प्लांट इट इज मेनली द विड्थ अँड हाईट ऑफ द स्टेम दॅट ग्रो ॲज दे ग्रो. सम प्लांट्स डेव्हलप ब्रांचेस वाईल ऑदर डू नॉट. ज्यावेळेला वनस्पती वाढत असतात त्यावेळेला त्याच्या खोडाची जाडी वाढते, त्याची उंची वाढते. तर काही वनस्पतींना फांद्या देखील येतात, काही वनस्पतींना फांद्या येत नाहीत. थ्रू ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो, ॲनिमल ग्रो ओनली फॉर सर्टन पिरियड. सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची जी वाढ होते ती ठराविक कालावधीपर्यंतच होत असते. मात्र वनस्पतींचं तसं नसतं. प्लांट्स ऑन द अदर हँड ग्रोथ ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. वनस्पती मात्र जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत त्यांची वाढ होत असते. दे ग्रोथ of living things occur from within the body, which means that grow occur in all plant of the body. सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते, म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ होत असते. आता या प्रयोगामध्ये आपल्याला काय दिसलं, तर आपण जे दोरा लांबून बांधलेला आहे तो 10-12 दिवसानंतर लूज पडलेला आपल्याला दिसतो. कारण काय होतं, तर त्या झाडांची जी उंची असते ती वाढलेली असते. आता या ठिकाणी आपल्याला झाडं दाखवलेली आहेत. खाली ग्रोथ ऑफ द बनियान अँड कोकोनट ट्री. पहिल्या चित्रामधलं बनियान ट्री आणि कोकोनट ट्री. त्यानंतर ते थोडं मोठं झाल्यावर आणि अगदी मोठं झाल्यावर असं ते दाखवलेलं आहे.
त्यानंतर आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी इन द ग्रोथ ऑफ ट्रीज लाईक मँगो, बनियान अँड पीपल अँड दॅट ऑफ द बांबू, कोकोनट अँड टोडी पाम. म्हणजे आंबा, वड, पिंपळ, बांबू, नारळ, ताड या झाडांच्या वाढीमध्ये कोणता फरक दिसून येतो? तर आपण जर बघितलं तर आंबा, वड, पिंपळ ही जी झाडं आहेत त्यांना फांद्या असतात. मात्र नारळ, ताड आणि बांबू ही जी झाडं असतात त्यांना फांद्या नसतात, ती एकसारखी वाढलेली असतात. आता आपल्याला ग्रोथसाठी काय इम्पॉर्टंट आहे? तर फूड. तर फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. म्हणजेच काय? वाढीसाठी अन्नाची गरज. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. वनस्पती त्यांचं स्वतःचं अन्न सूर्यप्रकाशाच्या साह्यानं तयार करतात. प्लांट्स प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर, न्यूट्रिएंट इन द सॉईल अँड द कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर. तर वनस्पती जेव्हा त्यांचं अन्न तयार करत असतात त्यावेळेला ते पाणी, पोषक द्रव्ये, मातीमधली पोषक द्रव्य आणि एअरमध्ये, हवेमध्ये असणारं कार्बन डायऑक्साईड यांच्या साह्यानं ते अन्न तयार करतं. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द लीव्ज ऑफ प्लांट. ही जी अन्न प्रक्रिया तयार करण्याची जी पद्धत असते, प्रोसेस असते, ती त्याच्या पानांमध्ये, लिव्जमध्ये घडत असते. इट इज अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल इन द लीव्ज. हे जे अन्न तयार करण्याची पद्धत किंवा प्रोसेस असते ती पानामध्ये घडते. त्याचबरोबर ती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात घडत असते आणि त्यासाठी वनस्पतींच्या पानामध्ये असणारं क्लोरोफिल जे आहे, हरितद्रव्य, ते त्यांना मदत करत असतं. दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोड्यूस्ड इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेलाच प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस असं म्हटलं जातं. ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट गिव्ह आउट ऑक्सिजन. प्लांट ॲपियर मेनली ग्रीन इन कलर ड्यू टू द क्लोरोफिल इन देम. आता ह्या ज्यावेळेला हे प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडत असते त्यावेळेला ऑक्सिजन बाहेर टाकला जातो आणि त्याचबरोबर वनस्पतीमध्ये असणारी जी हरितद्रव्ये, क्लोरोफिल आहे, त्यामुळे त्या वनस्पतींना हिरवा रंग आलेला असतो. ॲनिमल्स हावेवर डू नॉट हॅव क्लोरोफिल. आता वनस्पतींमध्ये क्लोरोफिल असतं, त्याच्या साह्याने ते अन्न तयार करतात. पण ॲनिमलमध्ये असं काही क्लोरोफिल नसतं, तर ते त्याचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. ते डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. दे सर्च फॉर फूड. मग काय करतात ॲनिमल्स? तर ते अन्न शोधत असतात. ॲनिमल्स सच ॲज गोट, शीप, हॉर्सेस ईट ग्रास वाईल वाईल्ड ॲनिमल्स सच ॲज टायगर, लायन मीट देअर नीड फॉर फूड बाय हंटिंग अदर ॲनिमल्स विच लिव्ज ऑन प्लांट. तर जे शाकाहारी प्राणी आहेत, कोण? गोड्स, शीप, हॉर्सेस, हे काय करतात? तर ग्रास म्हणजे गवत खाऊन जगतात. तर टायगर, लायन यांसारखे जे प्राणी असतात ते काय करतात? तर जे गवत खाणारे प्राणी असतात त्या प्राण्यांची शिकार करून ते जगत असतात. द इंटेक ऑफ फूड अँड द रिझल्टंट ग्रोथ इज ॲन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांचं एक लक्षण आहे. आता सजीवांच्यातलं दुसरं जे लक्षण आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे ते आहे रेस्पिरेशन. होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ युअर नोज अँड कीप युअर हँड ऑन द टेस्ट. व्हॉट डू यू फील? स्वतःच्या नाकासमोर हात धरा किंवा मग छातीवर हात ठेवा. तुम्हाला काय जाणवतं? इफ यू ऑब्झर्व द स्लीपिंग डॉग, व्हॉट मुवमेंट ऑफ इट्स बेडी डू वी सी? झोपलेल्या कुत्र्यांमधील पोटाची कोणती हालचाल दिसून येते? तर आपण हे दोन्हीत बघितलं तर आपण सुद्धा जेव्हा श्वास घेत असतो त्यावेळेला आपण जेव्हा झोपलेलं असतं जरी निरीक्षण केलं तरी आपलं जी छाती असते ती वर खाली होत असते. आणि कुत्र्याचे जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला ऑब्व्हियसली जास्त दिसतं, कारण ते खूप पटकन खालीवर आपल्याला होताना दिसतं. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सहेलिंग द कार्बन डायऑक्साईड फॉर्मड इन द बॉडी ड्यू टू यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्यापासून तयार होणारा जो कार्बन डायऑक्साईड असतो तो शरीराबाहेर सोडणे, यालाच आपण रेस्पिरेशन म्हणजे श्वसन असं म्हणत असतो. ॲनिमल्स सच ॲज फिश, स्नेक, माऊस एटसेट्रा हॅव स्पेसिफिक ऑर्गन फॉर रेस्पिरेशन. फिश म्हणजे मासे, त्यानंतर स्नेक, माऊस यांना रेस्पिरेशनसाठी एक स्पेशल असं ऑर्गन असतं. आता आपल्याला चित्रात दाखवलं आहे की माशांच्या तिथं गिल्स, कल्ले, तर त्या कल्ल्याच्याद्वारे मासं श्वसन करत असतात. जे माणूस असतं ते नोज म्हणजे नाकाच्या साह्यानं म्हणजे फुफ्फुसाच्या साह्यानं थोडक्यात आपण श्वसन करत असतो. ऑन द अदर हँड प्लांट्स रेस्पायर बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक पोर ऑन देअर स्टेम अँड द लीव्ज. ज्या पद्धतीनं आपण श्वसन करतो त्याच पद्धतीनं प्लांट्सना सुद्धा श्वसनाची गरज असते आणि ते श्वसन करत असतात त्यावेळेला ते त्याच्या पानांच्यावर किंवा त्याच्या खोडांच्यावर अगदी बारीक अगदी सूक्ष्म अशी छिद्र असतात, तर त्या छिद्रांद्वारे ते श्वसन करत असतात. रेस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. रेस्पिरेशन म्हणजे श्वसन ही सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे.
आता यामध्ये तिसरं आपलं जे लक्षण आहे ते म्हणजे एक्सक्रीशन, उत्सर्जन. कॅन यू रिकॉल? इज ऑल द फूड वी ईट युज्ड बाय द बॉडी? आपण जे अन्न सगळं खातो ते सगळं शरीराला उपयोगी आहे का? नाही. व्हॉट इज द अनयुज्ड पार्ट ऑफ फूड कन्व्हर्टेड इंटू? तर मग निरुपयोगी अन्नपदार्थाचे कशामध्ये रूपांतर होत असेल? तर ते आपल्या शरीरातून बाहेर टाकलं जातं, त्याचं विष्ठेमध्ये रूपांतर होतं. एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन. वेस्ट सबस्टन्स आर फॉर्मड ड्युरिंग द मेनी प्रोसेस दॅट टेक्स प्लेस इन द बॉडीज ऑफ ॲनिमल. प्राण्यांच्या शरीरामध्ये होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी व टाकाऊ पदार्थ तयार होतात. दिस आर कॉल्ड एक्सक्रीटा. यालाच आपण एक्सक्रीटा म्हणजे उत्सर्ग म्हणजेच काय तर विष्ठा म्हणतो. अँड द प्रोसेस ऑफ इलिमिनेटिंग देम फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रीशन. आणि ही जी विष्ठा असते ती शरीरातून बाहेर टाकण्याच्या जी क्रिया असते त्यालाच आपण एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन असं म्हणतो. ॲनिमल हॅव स्पेसिफिक ऑर्गन फॉर एक्सक्रीशन. वनस्पती प्राण्यांमध्ये जे एक्सक्रीशनसाठी म्हणजे ज्यांचे जे तयार झालेले जे विष्ठ आहे किंवा जे टाकाऊ पदार्थ आहेत ते बाहेर टाकण्यासाठी एक स्पेसिफिक असं ऑर्गन असतं. प्लांट्स टू एक्सक्रीट. आता ज्या पद्धतीनं प्राणी एक्सक्रीट करतात त्याच पद्धतीनं प्लांट्ससुद्धा एक्सक्रीट करतात. त्यांचे जे टाकाऊ पदार्थ असतात ते बाहेर टाकतात. तर ते कसं टाकतात? फॉर एक्झाम्पल, सम प्लांट्स शेड लिव्ज इन स्पेसिफिक रिजन. ठराविक ऋतूमध्ये पानगळती असते, तर त्यावेळेला ती जी टाकाऊ पदार्थ असतात ती पानांच्याद्वारे बाहेर टाकले जातात. वेस्ट सबस्टन्स स्टोअर्ड इन द लिव्ज ऑफ द प्लांट अँड शेड अलॉंग विथ द लिव्ज. कारण ते काय होतात तर जे काही टाकाऊ पदार्थ असतात ते पानांच्यामध्ये साठलेले असतात आणि ज्यावेळेला पानगळती होते त्यावेळेला ते सगळे जे टाकाऊ पदार्थ असतात ते त्या वनस्पतीमधून बाहेर टाकले जातात. पुढचं आपल्याला ट्राय दिस सांगितलं आहे. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग, टाय इट ओव्हर अ लीफ ऑफ अ प्लांट ॲज शोन इन द पिक्चर. ऑब्झर्व इट आफ्टर 6 or 7 hours. व्हॉट डू यू सी? एक झाडाला काय करा तर एक प्लास्टिकची पिशवी बांधा आणि 6-7 तासानंतर त्याचं निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसतं? तर ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर कलेक्ट ऑन द इनसाइड ऑफ द बॅग. इट मीन्स दॅट प्लांट्स एक्सक्रीट वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर. तर तुम्हाला त्या पिशवीच्या आतमध्ये पाणी किंवा साठलेलं दिसून येतं. तर हे का होतं? तर वनस्पती काय करतात तर बाष्प रूपामध्ये पाण्याचं उत्सर्जन करतात आणि म्हणून आपल्याला त्या पिशवीमध्ये पाणी साठलेलं दिसून येतं. एक्सक्रीशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. उत्सर्जन हे सजीवांचं लक्षण आहे. आता यूज ओवर ब्रेन पॉवरमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे तर व्हॉट इज द स्टिकी सबस्टन्स इन ऑन द स्टेम ऑफ द बाबूल, अकॅसिया और ड्रमस्टिक ट्रीज. बाबूळ, शेवगा या वनस्पतींच्या खोडावर दिसणारा चिकट पदार्थ काय आहे? तर तुम्ही या वनस्पती कधी ऑब्झर्व केला असेल तर तुम्हाला तिथं दिसतं की चिकट असा तपकिरी कलरचा तो पदार्थ असतो, तर तो डिंक असतो. तर हे सुद्धा वनस्पतींचं टाकाऊ पदार्थामधलाच एक पदार्थ आहे डिंक. त्यानंतर जर तुम्ही पानं रुईची पानं घेतला आणि जर ते तोडला किंवा कण्हेरीची पानं तुम्हाला माहिती आहेत तर त्यामधनं पांढरा पदार्थ बाहेर पडतो, चीक. तर अशा पद्धतीने हे टाकाऊ पदार्थ वनस्पतींमध्ये तयार झालेले असतात आणि ते तिथून बाहेर पडतात. आज शिकवलेला भाग समजला असेल आणि यामध्ये जरी काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही मला त्या कमेंट्स करून नक्की विचारा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे याचे पूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळतील.